काय म्हणता गडचिरोलीची पब्लिक. तर भाई आता आपण करू भाई गडचिरोलीमध्ये नाईट राईड. काय तर पाहू भाई नाईटमध्ये आपली गडचिरोली सिटी कशी दिसते तर ते एक्सप्लोर करू भाई. तर बघा भाई हे आपली आता मामाची ॲक्सेस भाई, न्यू ॲक्सेस आहे 125. तर भाई लोक आलो भाई आपल्या मोटर लॉगिंग सेटअपमध्ये. तर भाई आपण आता जातो पोटेगाव बायपास रोडकडून भाई लोक. तर करू भाई एक्सप्लोर. काय तर नाईट राईड. आता नाईटमध्ये आपली गडचिरोली सिटी कशी दिसते तर ते बघू भाई. नाईट मतलब की नाईटमध्ये कशी सिटी दिसते आपली गडचिरोली ते कोणी व्लॉग नसेल बनवला तर आपण बनवतो भाई. तर गाईज माझ्या गलतीनं व्हिडिओमध्ये काही क्लिप डिलीट झाले त्यामुळे मी काही भाग दाखवू शकलो नाही, तर त्याबद्दल माफी मागतो. तर गाईज आता भाई म्हणजे व्हिडिओ आपला स्टोरेज वगैरे फुल आहे भाई, तर डिलीट करू नका व्हिडिओ बनवतो भाई तुमच्यासाठी. तर आता आपण आहो प्लॅटिनम जुबली स्कूलच्या समोर भाई. गडचिरोलीमधली सर्वात म्हणजे व्ही.आय.पी स्कूल आणि कॉलेज भाई. अफोर्डेबल नाही आहे भाई आपल्यासारख्या लोकांचा, नाही का. तर चला भाई आता कठाणी नदीकडे जाऊ आपण. आरमोरी रोड भाई चला. तर भाई असा म्हणजे भाई स्ट्रगल करताय आपला भाई. म्हणजे स्टोरेज कमी आहे मोबाईलचा. डिलीट मारू माझे म्हणजे जे काही व्हिडिओ आहेत पुन्हा काही स्टॉकवाले तर त्यांना बी डिलीट मारू तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहो. तर एवढा स्ट्रगल आहे तर भाई लाईक तर बनते. हाच भाई आरमोरी रोड म्हणतो ना आपण, तर हाच नाही का गडचिरोली पासून नागपूर रोड हाच आहे भाई. आता नागपूरच्या पहिले आरमोरी येते म्हणून आता आरमोरी रोड म्हटल्या जाते याला. तर हाच आहे भाई नागपूर रोड. गडचिरोली ते नागपूर रोड भाई हाच आहे, दुसरं तर नाही. मे बी बहुत कितीतरी महिन्यानंतर येत आहो भाई या रस्त्याकडे खाली. तर बघा भाई ॲक्सेस 125 2025 मॉडेल ऑफरोडिंग करता ॲक्सेस 125 मध्ये, ते बी गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीचा मोठो व्लॉगर भाई लोक. एकदम सन्नाटा आहे भाई लोक, सन्नाटा. इथून जरी का वाघ निघला तर आपली आपत आहे. आपत हाय. तर बघा भाई पुलावर जवळ पाणी किती आहे तर बघा नाही का. एकदम गाण फाटते भाई गाण. जरी का चुकीनं भाई तर पिणारा माणूस जर खाली गेला ना वाचू नाही शकत भाई. आता मला माहित नाही तुम्हाला कॅमेरामध्ये दिसताय की नाही, बरं हा पुलाच्या म्हणजे थोडा खाली भाई जवळपास नाही का 3-4 फूट खाली नाही का हे आहे म्हणजे पाणी आहे. हा 2 किंवा 3च फूट खाली भाई नाही का पाणी आहे. झाला आहे बहुत तसा म्हणजे घेण्यालायकचा हे आहे इथं वातावरण फाटून. आता हा बघा भाई कंटेंट भाई कंटेंट भेटला भाई. बघा गडचिरोलीच्या जंगलात भाई आपल्याला काय दिसलं ते बघा. दिसतंय का तुम्हाला कॅमेरामध्ये भाई. बघा भाई काय आहे मला कमेंटमध्ये सांगा भाई लोक. तुम्हाला दिसलं का ते कमेंटमध्ये सांगा मला. आपल्या व्हिडिओचा कंटेंट भाई व्हिडिओच्या सुरुवातीला याला टाकून देऊन गडचिरोलीच्या जंगलात आपल्याला काय दिसलंय. अच्छा. तर आपण खालच्या पुलातून, हा नवीन झालेला आहे नाही का. तर भाई आपण जुन्या पुलातून आलो. जुना पुल्या कसा खाल होता ना, तर आता वरच्या पुल्यात तेवढं काय म्हणजे खाली पाणी नाही आहे. तर जुन्या पुल्यातून भाई तो काय तर सीन तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसलं का नाही ते तेवढा मला माहित नाही, पण आहे भाई भयानक सीन आहे. एकदम भीती वाटते. जर मला दिवसा जरी यायला मिळालं ना या रस्त्याकडे तर तुमच्यासाठी बनवतो भाई कंटेंट वर दाखवतो मग ते. पहा भाई आपले मामा लोक वगैरे इथं आहेत. व्लॉग कठाणी नदी एक्सपोज. तर बघा भाई. तर आता रातचा मोसम आहे तर रात्री काही तुम्हाला दिसणार नाही. तर बघा भाई दिसतंय का व्हिडिओ मध्ये. तर पहा भाई बाईक तिकडे पहा. हे ॲक्सिस आहे भाई आणि हे याच्या गाडीचं नाव काय भलतीच काहीतरी होंडा. याच्या गाडीचं नाव काय आहे का नाही का डिओ तो परफ्यूम वाला डिओ. काय म्हणता गाडीचे नाव काय का स्टार्टिंग ना तो म्हणजे का इथं रेप्सॉल म्हणून दिसते तर डिओ म्हणून दिसेल ना. हाय भाई नवीन पूल आहे आपल्या कठाणी नदीकडला.
आपण व्लॉग मध्ये जुना पुल्या दाखवलो होतो, जुन्या पुल्याकडून आपण आलो होतो. तर हा आहे भाई नवीन वाला न्यू. तर इकडे आहे भाई आरमोरी आपला आणि इकडे आपली गडचिरोली. आणि पहा भाई बाईक तीन गाड्यावर आला होता आपण. आणि आपण ॲक्सेसवर आलो भाई, ॲक्सेस. तर पाणी बघू शकता कसं भरलेलं आहे. तर पावसाळ्याचा मोसम आहे आणि हा आपला प्रणय भाऊ. तर काय सांगतेस आमच्या व्ह्युअर्सला. 1 hour later. आरमोरी रोड कडून आता वापस चाललो. तर आता कुठं जायचा प्लॅन बनते ते बघू भाई. कुठं चाललो ते तर सांगा. कुठंच नाही. तर आपण त्यासाठी आपल्याला करायचं आहे काहीच नाही. तर गाईज आता आपण चाललो कुठंच नाही. तर कुठंच नाही जायसाठी काय म्हणजे काही करायला लागतच नाही. तर असं आहे. तर काहीच नाही करू आपण, फक्त पहिले पैसा लागते. तेच काही करायसाठी पहिले पैसा लागते जो आपल्या जवळ नाही. हा भाई पहा गडचिरोली सिटी आपली कशी दिसते रात्रीच्या वेळी. बघा भाई आहे तर काहीतरी सांग ना आमच्या व्ह्युअर्सले. प्रणय भाऊ काहीतरी व्ह्युअर्सले सांग बरं. डार्क भाई आरके सेलिब्रेशन के सामने से जाते हुए हम पूरे डिसलाइक भाई. आपले भाऊ लोक बहुत पुरे खतरनाक आहेत भाई. पुरे नाही का खतरनाक बोलतात. आपली डिओ आपले भाऊ लोक. तर हेल्मेट इथं ठेवला आहोत. काय जाता बघा भाई आपण आरमोरी बस स्टॉप कडे आहोत. बघा इथं ट्रॅव्हल्स वर्क लागून आहेत. हे नाही का आता प्रायव्हेट ट्रॅव्हल्स आहेत. तर आरमोरी बस स्टॉप मध्ये आहो भाई आपण. कठाणी नदीकडून आलोत आता. तर इकडे आपला गांधी चौक आणि हा बघा भाई काय तर बोर्ड बघा. बोर्ड मधून तुम्हाला सगळं काही समजेल. चामोर्शी सरळ आहे भाई. इकडे आपला गांधी चौक आहे. गांधी चौक आहे भाई तिकडे. आणि हा बघा चामोर्शी सरळ आहे भाई. आणि चंद्रपूर उजव्या बाजूला आणि धानोरा जो आहे डाव्या बाजूला. आणि आपण आता इथं आरमोरी रोडकडे आहोत. आणि इकडे भाई आहे आपला आरमोरी किंवा नागपूर. पहा आपण आरमोरी बस स्टॉप जवळ आहोत आता इथं. तर गायज आता चाललो भाई आपल्या रूमकडे आता गांधी चौकामधून. आता संध्याकाळी काही तेवढं म्हणजे रिस्क नाही राहत भाई ट्रॅफिकचा. मेन काही जो राहते भाई तो राहते भाई लोक आपला इकडे काय म्हणते आपला दुपारी. मेन डिश जो असते तो दुपारी असते. तर चामोर्शी रोड कडून जाऊन आपण आता, कारण चामोर्शी रोड तुम्हाला नाही दाखवलो आणि चंद्रपूर रोड पण नाही दाखवू शकलो, तर तो पुढच्या व्लॉगमध्ये दाखवू. आता आपण एक्सप्लोर केलो भाई धानोरा रोड आणि आरमोरी रोड आणि भाई तर काय आपला चामोर्शी रोड. आपली रूम आहे भाई रेडी गोडाऊनकडे. तर चामोर्शी बस स्टॉपपर्यंत आता इथपर्यंत दाखव भाई, तिकडून तर नाही आता. तर असं काय आहे पुन्हा तिकडे काय दाखवण्यालायकचं पण नाही. जाऊ देऊ तिकडून इकडून जाऊ दे आता. चला भाई आता हा आहे आपला चामोर्शी बस स्टॉप. आरमोरी बस स्टॉप बी दाखवलो, चामोर्शी बस स्टॉप बी दाखवलो. धानोरा रोडकडे तो मेन बस स्टॉप आहे आपला, जो काय आपला बस डेपो म्हणतात त्याला. तर असं काय आहे हा दगडू चायनीज भाई आपला चामोर्शी रोड कडला फेमस आणि गडचिरोलीमध्ये पण फेमस आहे भाई. आणि हा स्मार्ट म्हणजे दोन आहेत नाही तीन आहेत बरं. जे रिलायन्सवाले आहेत ते दोन आहेत आणि हा स्मार्ट भाई कोणता लोकल पर्सनल वाला स्मार्ट भाई. हा रिलायन्स वाला स्मार्ट नाही चामोर्शी रोडकडे. तर असं काय आहे पुन्हा काय सांगण्यासाठी. तर रेडी गोडाऊन चौक आता पोहोचेल. तर रेडी गोडाऊन कडून जाऊ भाई आपली रूम रेडी गोडाऊन कडेच आहे. आणि रूम तर नाही दाखवणार भाई, नाहीतर तुम्ही भाई पूर्ण आतंक मचवून टाकाल. आपली रूम बी कशी आहे भाई एकदम फॅमिलीमध्ये. जवळपास आम्ही 5 फॅमिलीमध्ये आम्ही राहतो. तर त्याच्यामुळे आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहावं लागतं. हे एक म्हणजे एकदम काय म्हणते पॉझिटिव्ह काय म्हणते त्याला ॲडव्हान्टेज आहे आपल्याला. कारण की जर आपण अलग राहिलो असतो तर भाई चिंगडशाही झाली असती. तर त्याच्यामुळे आता डिसिप्लिनमध्ये राहावं लागते. असं काही आहे. तर बघा भाई रेडी गोडाऊन चौक इथं शिवाजीचे झेंडे वगैरे आहेत. आता काय ते गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थीच्या वेळी बी इथं माहोल राहते भाई. हा आहे आपला रेडी गो डाऊन चौक जो काही आहे तो. आणि आपली रूम आता जसं आलीच आहे. तर भाई आजच्या या व्हिडिओमध्ये भाई आपण नाईट व्ह्यू गडचिरोलीचे एक्सप्लोअर केलो. आपली गडचिरोली सिटी जी की ग्रीन सिटी आहे महाराष्ट्राची, ते भाई म्हणजे नाईटमध्ये कसे दिसते ते भाई एक्सप्लोअर केलो आपण. तर असे व्लॉग तुम्हाला हवत का ते मला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा आपला हा नाईट व्ह्यूवाला गडचिरोलीचा मोठो व्लॉग तो कसं वाटला ते कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.